अरे काय अहो 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 मग माझं दिवाळीची पहाटेची आंघोळच घालते ते. कोण आहे कोण आहे कोण आहे अरे काय कोण असणार आहे? 4 वेळा माफी मागते मी तुमची. अरे म्हणून काय आंघोळ घालणार आहेस का? तुमच्या लाडक्या लेकाचे पराक्रम सांगायचे होते ना म्हणून उठवलंय तुम्हाला. काय झालं आता? नलिनीच्या अंगावर मारेकरी घातलेत त्यांनी. मग काय वाजंत्री पाठवायला पाहिजे होती? मेली का तिकडी ते सांग. काय बोलताय तुम्ही? गोदावरी इंडस्ट्रीचे पेपर चोरायला पाठवलं होतं त्या मारेकऱ्यांना. वेद मध्ये चाडवा आला आणि सगळा प्लॅन बॉम्ब बनला. तू रात्रभर त्या पालीसारखी भिंतीवर चुकचुक चुकचुक करत जागी असतेस ना. रात्र जागवतेस तू आणि झोपलेल्या माणसाला उठवतेस. काय कौतुक सांगतेस त्या सौरभचं? कर्मदरिद्री आहे तो. नेहमी उलटसुलट कामं करत असतो. एक लक्षात ठेव, पोलिसांनी जर त्याला पकडलं ना तर मी काय सोडवायला जाणार नाही. झोप. कौतुक सांगते. चाललंय या माणसाचं तेच कळत नाहीये मला. सौरभने घोडचूक केली पण तरी हे शांत. यांचं ना काहीतरी प्लॅनिंग असतं. गोदावरी इंडस्ट्रीसाठी गोदाचा काटा काढणारे हे नलिनीकडून कागदपत्र मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत हे नक्की. दादा बॅग का भरतोयस? कुठे निघालास? ऋषी, मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. नाही जायचंच कुठं तू ऋषी. मी एकटा कुठेही जात नाहीये. म्हणजे आपण तिघेही जातो. दादा कुठे जायचंय आपण आणि का? पण तिघेही गाव सोडून निघून चाललो. ते काही झालं ना ते खूप झालं आता. दादा तू काय बोलतोयस? कळतंय का तुला? गाव सोडून जाण्यात का काय झालंय सांग मला. नली, आतापर्यंत जे झालं आणि आजही जे घडतंय ना ते काही कमी नाहीये. दादा पण त्यात आपली चुकी आहे का सांग? पण आपले शत्रू कमी आहे? आपल्या वाईटावर उठलेत माणसं. सुखानं जगू देतील का आपल्याला इथं? दादा आपले शत्रू असले, आपल्यावर आरोप करत असले तरी असं पळून जायचं का? असं गाव सोडून जाणं म्हणजे पळपुटेपणा नाही का झाला? नली, तुझ्या जीवाला धोका आहे. गोदावरी फूड्सचे पेपर तुझ्याकडे आहेत आणि ते बाबारावांना हवे असणार आहेत. त्यांनी काय केलं बघितलंस ना? माणसं पाठवली त्यांनी, चाकू उगारलाय त्यांनी तुझ्यावर. या सगळ्याचा काय अर्थ आहे नली? दादा बाबाराव खोताना ना हे सगळं डोळ्यात खुपत रे. आतापर्यंत आपले आई बाबा पण डोळ्यात खुपत आलेत त्यांना. पण म्हणून त्यांना घाबरून असं पळून जायचं? दादा मी लढेन त्यांच्याशी. नली अगं तुला का कळत नाही? मी आई, नलीच्या जीवाला धोका आहे. आपण इथं थांबायला नको. उद्याची सकाळ व्हायच्या आत आपण इथून निघून जाऊया. माझं ठरलंय आई, प्लीज ऐका तुम्ही. हो ऋषी, जरा शांत हो. दादाने आपण कुठे जायचं रे? ह्या गावात आपली नाळ पुरलीये. लहानाचे मोठे झालोय आपण या गावात. हे गाव म्हणजे आपली ओळख, आपलं अस्तित्व आहे दादा. आपल्या किती पिढ्या वाढल्यात रे इथे. आणि मला सांग, बाबा निघून गेल्यानंतर आईने काही कमी सहन केलंय का दादा? पण ती गाव सोडून नाही गेली. मी पण हे गाव सोडून कुठेही जाणार नाही. नली, भांडणं मारामाऱ्या हे सगळं आपल्या रक्तात नाहीये. बरोबर बोलतोयस तू.
पण असा विश्वासघाताचा कलंक मी माझ्या माथ्यावर घेऊन कुठेही जाणार नाही. तुला एवढंच वाटतंय ना तर तू कुलूप घाल आणि जा. मी शेतघरात राहील. नली तुला का समजत नाही? जरा थांबा. तुमच्या दोघांचंही म्हणणं बरोबर आहे, पण हा निर्णय असा घाई गडबडीत घ्यायला नको. आपण उद्या सकाळी या विषयावर बोलू. ऋषी, आता शांत झोप. दादा चल आतमध्ये. आई चल झोपायला. ऐकतोयस माझं? आई चल येईल तो. बाबाराव खूप धूर्त माणूस आहे. तू नलीला असं सोडणार नाही. काहीतरी घात नक्कीच करणार तू. अहो चल. बाई, कुठे गेले? आत्ताच तरी ते छान बोरत होते. बरं, यांना काही मॉर्निंग वॉक वगैरे अशा काही वाईट सवयी पण नाहीयेत. कुठे गेले असतील? फोन पण नाहीये इथे. अहो अहो अहो, ठीक आहे हा माणूस. तिच्या डोक्यात काय चक्र सुरू असतं देवच जाणो. फोन करून बघते. हॅलो, अहो काय हे? कशाला केलास फोन? आता तुम्ही मला न सांगता बाहेर गेलात, मग फोन नाही करणार तर काय करणार? इथे चांगले झोपलेले होता तुम्ही. मी चहा घेऊन आले तेवढ्या वेळात तुम्ही गायब. कुठे आहात तुम्ही? मला वाटलं तुम्ही. अरे बास बास बास. मध्ये एखादं स्टेशन घेशील की नाही? जी एकदा गाडी सुरू झाली ना की बोलायलाच देत नाहीस तू. एका अत्यंत महत्वाच्या कामात आहे. इथे कंपनी गेलीये माझ्या हातून. बघा तिथे खोरत पडू का मी? झाली अक्कल पाजळून झाली. आता मला माझ्या पद्धतीने काम करू दे. वाचा वाचा करून फोनवर माझा उगाच वेळ फुकट घालू नकोस. अच्छा. नव्या मोहिमेवर गेलेले दिसत आहेत फोन. नलिनीला गाठलंय की काय? बाबाराव कोण? बाबाराव कोण? बाहेर या. बाबाराव